जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित पार्ट 2 बघत आहोत. सरासरी ॲव्हरेज सरासरीवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जे एक्झामला विचारले जाऊ शकतात. आणि हा व्हिडिओ पोलीस भरती, GMC भरती तसेच शिपाई व लिपिक भरती बॉम्बे हायकोर्टची याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर बघा, अंकगणित पार्ट 2 सरासरी ॲव्हरेज. आता सरासरी म्हणजे काय, ॲव्हरेज म्हणजे काय, तर जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. बघा या ठिकाणी दिलं आहे सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. ठीक आहे, सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. आता पहिला प्रश्न बघा, अजितने क्रिकेटच्या 5 सामन्यामध्ये अनुक्रमे 19, 49, 99, 28, 65 धावा काढल्या, तर त्या धावांची सरासरी काढा. तर त्या धावांची सरासरी काढायची आहे. तर या ठिकाणी सरासरी कशी काढायची, सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. आता ह्या ज्या दिलेल्या संख्या आहे यांची बेरीज करायची. 19 प्लस 49 प्लस 99 प्लस 28 प्लस 65 भागिला 5. एकूण संख्या किती आहे, 5. आता याची बेरीज जर केली या संख्यांची तर बेरीज येत आहे 260 भागिला 5. बघा, 5 एक 5, 5 5 25 आणि 5 2 10, म्हणजे याची सरासरी येत आहे 52. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, एका भाजी विक्रेत्याचे काही दिवसाचे उत्पन्न 73, 79, 81, 77, 75 रुपये आहे. तर रोजचे सरासरी उत्पन्न किती. आता आपल्याला रोजचे सरासरी उत्पन्न काढायचे आहे. सेमच आहे, काय करायचं, सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. तर हे तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही कमेंट करायचं आन्सर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, 5 क्रमवार संख्यांची सरासरी 25 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती. बघा, आता आपल्याला 5 क्रमवार संख्यांची सरासरी विचारला आहे आणि ती सरासरी 25 आहे, तर त्याच्यातील लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, 5 क्रमवार संख्या म्हणजे काय, तर क्रमाने येणाऱ्या संख्या. आता सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे एक मीडियम, माध्यम, मधली संख्या, त्याला आपण सरासरी म्हणतो. मग बघा या ठिकाणी सरासरी 25 आहे, तर क्रमाने येणारी संख्या म्हणजे याच्या इकडे 26 असेल, इकडे 27 असेल, इकडे 24 असेल आणि इकडे 23 असेल. ठीक आहे, इकडे काय असेल 23. मधातली संख्या म्हणजे काय होते, सरासरी होते. आता सर्वात लहान संख्या कोणती, तर या ठिकाणी सर्वात लहान संख्या आहे 23 आणि सर्वात मोठी संख्या आहे 27. ठीक आहे, एकदम सोपं आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती, 23. त्यानंतरचा प्रश्न बघा, एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. बघा, 30 विद्यार्थ्यांचे वय सरासरी 14 वर्ष आहेत. जर त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांची सरासरी 15 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय काढा. बघा, तर हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे 2014 मध्ये. बघा, या ठिकाणी सरासरी दिली आहे, 30 विद्यार्थी आहे, 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय आहे 14 वर्ष, तर गुणीला 14 करायचं. ठीक आहे, किती होणार बघा, 420. ठीक आहे, नंतर जर वर्ग शिक्षक मिळवल्यास, म्हणजे टोटल विद्यार्थी होते 30, आता त्याच्यामध्ये वर्ग शिक्षक जर मिळवला तर किती होणार, 31 होणार, गुणीला सरासरी किती होते, 15 वर्ष होते, तर 15 गुणीला 31 करायचं. ठीक आहे, त्याचा गुणाकार किती येईल, 465. ठीक आहे, याचा गुणाकार 465 येते. आता 465मधनं 420 वजा करायचे, किती येणार बघा, 5 4 45, म्हणजे त्या शिक्षकाचे वय किती झाले, तर 45 वर्ष. ठीक आहे, एकदम सोपं आहे.
जर सरासरी दिली असेल आणि जर विद्यार्थ्यांची संख्या दिली असेल तर गुणिला करायचं, सरासरी गुणिला ती संख्या. त्यानंतरचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी बघा, 12 माणसांचे सरासरी वय 40 वर्ष आहे. इथे सुद्धा 40 वर्ष आहे, तर 40 गुणिला 12. ठीक आहे. नंतर त्यात एका माणसाचे वय मिळवल्याने त्याची सरासरी 42 वर्ष होते, तर त्या नवीन माणसाचे वय काढायचे. आता बघा, 12 माणसे होते, त्याच्यात एक माणूस मिळवला, तर सरासरी वय 42 वर्ष झाले. म्हणजे 42 गुणिला या ठिकाणी 13. ठीक आहे. 12 होते, एक माणूस मिळवला की किती होणार? 13 होणार. आता यांचा जर आपण गुणाकार केला, 40 गुणिला 12 किती होतात बघा. 12×48 480. त्याच्यानंतर 42 गुणिला जर आपण 13 केले बघा, 42 गुणिला 13, 3 दुने 6, 4 तरी 12, 1 2 2 1 4 4. बघा किती होत आहे? 546. ओके, 546 होत आहे. तर या ठिकाणी 546, 546मधनं आता 480 जर वजा केले आपण, 6 आणि 14तून 8, 66. तर या ठिकाणी किती होतात? 66 त्या माणसाची वय येते, नवीन माणसाची वय 66 वर्ष. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे, एका गोदामामध्ये 10 वस्तू आहेत, त्यातील 20 किलो वजनाची वस्तू बाहेर काढली व त्या ठिकाणी नवीन वस्तू टाकली, तर वजनाची सरासरी 3ने वाढते, तर नवीन वस्तूचे वय किती? आता या ठिकाणी बघा, एका गोदामामध्ये 10 वस्तू आहेत आणि 20 किलो वजनाची जर वस्तू बाहेर काढली, तर या ठिकाणी 20 किलो वजनाची वस्तू बाहेर काढली, तर सरासरी 3ने वाढते. ठीक आहे. +3 गुणिला 10. सिंपल आहे. 20 किलो वजनाची वस्तू बाहेर काढली, प्लस ते 3ने वाढते, सरासरी 3ने वाढते म्हणून 3 प्लस केलं, आणि टोटल वस्तू होत्या 10. तर बघा या ठिकाणी 20 प्लस याचा जर आपण गुणाकार केला, 3 10 30 बोडमास पद्धतीने, आणि 30 20 काय होणार? 50. तर या ठिकाणी नवीन वस्तूची नवीन वस्तूचे वजन किती झाले? तर 50 किलो. ठीक आहे. नंतर आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. पुणे शहराचे आठवड्याचे सरासरी तापमान 45°C होते. पहिल्या 5 दिवसाची सरासरी तापमान 50°C एवढे आहे, तर शेवटच्या 3 दिवसातील सरासरी तापमान 35°C आहे. तर शुक्रवारी किती तापमान होते ते आपल्याला काढायचं आहे. बघा, शुक्रवारी किती तापमान होते. या ठिकाणी बघा, 45°C दिलं आहे, तर 45°C हे 5 दिवसाचे, 45 गुणिला 5, सॉरी आठवड्याभराचे दिले, म्हणजे 7 दिवसाचे. 45 गुणिला 7. नंतर पहिल्या 5 दिवसाचे सरासरी उत्पन्न आहे 50, म्हणून या ठिकाणी 50 गुणिला 5, आणि नंतर शेवटच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान 35°C दिले आहे, म्हणून या ठिकाणी 35 गुणिला 3. आता या सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला तर किती येणार बघा. या ठिकाणी 315, नंतर इथे 5 5 25 250, नंतर इकडे येणार 105. ठीक आहे, 105 येणार. आता बघा, आता या ठिकाणी या दोन याची जर आपण बेरीज केली, कारण हे आठवड्याभराचे तापमान आहे, हे आठवड्याभराचे आहे, आणि हे 5 दिवसाचे आणि हे 3 दिवसाचे. तर याची जर आपण बेरीज केली, 250 प्लस 105, या ठिकाणी किती येतात? 5 5 आणि 355. मग 355, ठीक आहे, 355 वजा 315, 355 वजा 315 केलं 0.4, म्हणजे 40°C हे झालं शुक्रवारचे तापमान. ठीक आहे, समजलं? 40°C. त्यानंतरचा प्रश्न बघा.
त्यानंतर बघा, एक गाडी बारामती ते पुणे 60 किलोमीटर वेगाने जाते व परत येताना ती 40 किलोमीटर वेगाने परत येते. ठीक आहे. तर त्या गाडीची सरासरी वेग किती, त्या गाडीचा आपल्याला सरासरी वेग विचारला आहे. आता एक गाडी आहे ती जाते आणि परत येते, म्हणजे 2 वेळा क्रिया घडत आहे म्हणून 2 लिहायचं. ठीक आहे. 2 गुणीला काय करायचं, 2 गुणीला पहिली रेल्वेचा वेग म्हणजे जाताना जे जात आहे त्या रेल्वेचा वेग आणि परत येतानाचा रेल्वेचा वेग. ठीक आहे. आपण या ठिकाणी पहिला वेग गुणीला दुसरा वेग. ठीक आहे. पहिला वेग गुणीला दुसरा वेग भागीला पहिला वेग, सॉरी दुसरा वेग. बघा या ठिकाणी 2 गुणीला एक गाडी जात आहे परत येत आहे. ठीक आहे. म्हणजे क्रिया 2 वेळा घडत आहे. तर 2 गुणीला पहिल्या रेल्वेचा वेग गुणीला दुसऱ्या रेल्वेचा वेग आणि डिवायडेड बाय भागीला पहिल्या रेल्वेचा वेग प्लस दुसऱ्या रेल्वेचा वेग. या फॉर्म्युल्यानं आपण सॉल्व करू. तर या ठिकाणी बघा, 2 गुणीला 60 गुणीला 40 भागीला दोघाची बेरीज 60 प्लस 40. या ठिकाणी किती होणार, 2 गुणीला 40 या पद्धतीने आपण सॉल्व केलं आणि 100. 0 0 0 0 कट झाले. नंतर साइन 2 12 आणि 12 48. 12 गुणीला 4 12 48 म्हणजे 48 हा त्याचा सरासरी, त्या रेल्वेचा सरासरी वेग झाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम एकदम सोपे होते. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.